नाम गोड पुरे गोड सकळ हे रसनायरा रसावीटे घेता घोट अधिक हे अनिकार से मरना गाठी एने तुटी संसार रसनायरा रसावीटे घेता घोट अधिक हे तुका म्हणे आहार झाला तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल मासी रसनायरा रसावीटे घेता घोट अधिक हे विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातु मणीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करू हाताने टाळी मुखाने नाम करा पांडुरंग करू प्रथम नमन 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 ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृश्यं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि सद्गुरु तं नमामि ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मिठवित मस्तक ज्या ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही सद्गुरुनाथ भगवान की जे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या मस्तक हे मस्तक हे पायावरी यावर करी
तुझ्या पोटी शिवचंद्र मला घडविले स्वराज्य जने घडविली पावन भूमी अशा या राजा छत्रपतींच्या चरणी मानाचा मुद्रा करीत अस शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या चावाता हनुमंता हो जन हनुमंता शरण शरण तारी बाबा तारी ताली मुखाने गोड पर्वताचं गोड शरण शरण हनुमंता हो जन हनुमंता हो जन हनुमंता शरण शरण हनुमंता हो शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या वाटा हो काय भक्तीच्या वाटा तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या वाटा हो काय भक्तीच्या वाटा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत बिना रे वारोवार पवन सुत विनती वारोवार दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनते वारोवार पवन सुत विनती वारोवार जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता विठाला विठाला विठला 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 तुम्हा सर्वांना माझ्याकडून एक पहिली विनंती असेल की मायबापांना इतके गोड गोड हे गायन करतायत इतके छान वाजवतात तुम्ही फक्त हाताने टाळी आणि मुखाने नाम करून प्रतिसाद द्या विठाला विठाला नाम गोड पुरे गोड सकळ हे रसनाय रारसा विटे घेता गोटा अधिक हे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सुरू करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा पहा सालाबाद प्रमाणे चालू असणार आपला अखंड हरिनाम सप्ताह तुम्हा आम्हाला जरी कार्यक्रम कशा करता चालू हे माहीत असलं तरी सुद्धा वक्त्याचं हे आद्य कर्तव्य असतं सांगणं की सालाबाद प्रमाणे हबप गुरुवारी वैकुंठ रामचंद्र महाराज बोधले यांच्या कृपा आशीर्वादाने व हबप गुरुवारी प्रकाश महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाने तसेच हबप पुंडलिक महाराज बोधले यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे पहा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे समर्थ नगर बोडकेवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड आणि कलशपूजन पहा पुंडलिक महाराज बोधले दादा यांच्याकडून झालेला आहे आणि इतका देखण्या स्वरूपाचा चालू असणारा हा सोहळा पहा इतकं अत्यंत गोड नियोजन तुम्ही आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि इतकी संख्या ही खूप छान आहे आणि इतके सर्व दिग्गज गायक मंडळी तुम्ही आम्ही बोलवले दिग्गज पहा लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे एवढा सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे माझी फक्त एवढीच विनंती असेल की कोणाची याला नजर न लागो विठाला 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 विठला 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 विठला
सप्ताह चालू आहेत. याच्यातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या भाग्यवंताकडे आली आहे. आणि या कार्यक्रमासाठी आम्ही सर्वजण उपस्थित झालात. त्याचप्रमाणे पहा, ज्या आपल्याला मृदुंगाला साथ देत आहेत पहा, इतकं गोड वादन करतायत ना. आता आज काय टेन्शन नाही, कारण आज अख्खी पाचंगरी इथं आलेली. गायला पाचंगरी, इकडून पाचंगरी, इकडं इकडं सगळीकडं काय पाचंगरीच आहे. त्यामुळं घाबरायचं टेन्शन नाही. विठाला 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 विठाला. पहा, मयुरेश महाराज शेंडकर पहा, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. पहा बरं की आपलं मुलगा एवढंच आहे, आपलं मुलगा तिकडल्या कोपऱ्यात जाऊन बसले पहा, तिकडं अख्खी गँग बसली, पण इथं एवढंच आहे, एवढं गोड छान वाजवतं. याच्यासाठी एकदा खरंच खूप मनातून भाव निर्माण होतो. तसंच गायनाचार्य पहा, काय आवाज आहे. एवढ्या कमी वयात देवाने दिलेली एक देणगी पहा. पवन महाराज मुंडे पहा, काही दिवसात खूप मोठं नाव आहे समाजात, आणि एवढं मोठं गाजलेलं हे नेतृत्व आहे. त्याचबद्दल पहा, हे महाराज माऊली महाराज गायकवाड पहा, एकदम गोड गायन करतायत. त्याचबद्दल पहा, कमलाकर महाराज मुळकर, ज्यांनी मला इथपर्यंत नाटापटा आणून उभा केलंय कसं तरी, ते पहा कमलाकर महाराज मुळकर. त्याचबद्दल आमचे पाचंगरीते युवराज दादा, सर्व भजनी मंडळ, सर्वांच्या चरणी मी अभिवादन करतो. त्याचप्रमाणे तुम्हाला अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे, तुम्ही हसा जरा, खुशीत राहा, कारण की लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. आणि आम्ही काय आता इथं तिथं दिसणार नाही, डायरेक्ट जगाला दिसणार आहेत. नाव टाकलं गावाचं कीर्तनाचं की आम्ही एकदम परफेक्टपणे दिसणार आहेत. पहा, अशी विशाल महाराजगिरी पहा, त्यांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, कारण की एवढ्या लांबून आलेत ती, भगवान गडावरून प्रवास करून आपल्यासाठी इथपर्यंत आलेत. आणि त्यांची पहा, एक बेलेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्था, बेलेवाडी संस्था आहे पहा, एक छोटे छोटे मुलांना घडवण्याचं पहा, तिथं बसल्या त्यासारख्या मुलांना घडवण्याचं कार्य करतायत. आणि असे दिग्गज मंडळी तेही तयार करण्याचं काम करतात. त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला 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 विठाला. पहा, मला एवढा आनंद वाटतोय की आपल्या या बोडकेवाडी एवढ्या छोट्या गावामध्ये इतका मोठा देखणा सोहळा चालू आहे की आज गावातील मंडळी, काय मला वाटतं सुरेश अण्णांकडे गेले होते, काहीतरी प्रस्ताव घेऊन गेले होते त्यांना आमंत्रित करण्यासाठी. एवढं मला छान वाटलं स्टेटस पाहून की एवढं छोटंसं गाव आहे, परंतु एवढी मोठी प्रगती. आणि सुरेश अण्णा काय असं तसा माणूस नाही, जीवाभावाचा माणूस आहे. कोरोना योद्धामध्ये लढणारा एकमेव नेता म्हणजे सुरेश अण्णा धस, आणि तेही या कार्यक्रमासाठी लवकरच उपस्थित होणार आहेत. त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला 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 विठाला. नाम गोड पुरे गोड सकळ हे. नाम गोड पुरे गोड सकळ हे, रसना हिरा रसा विटे घेता घोट अधिक हे. प्रस्तुत सेवेकरता म्हणून दाखवलेला अभंग जगद्गुरु, पंचवेद निर्माते, देहूचे प्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. महाराज आम्ही म्हणून तुकोबाराय काय चालतं बोलतो माणूस होतं का हो? अहो, ज्यांच्या बोलण्यामध्ये चंद्राची शीतलता, सूर्याची प्रखरता, समुद्राची अथांगता, वेदमंत्राची पवित्रता, लोण्यापेक्षा उतरू, फुलापेक्षा कठोर अशी ज्यांची अमोघ वाणी, ते तुकोबाराय. अहो, कोण तुकोबाराय? ज्यांच्या घरामध्ये होती मोडकी खाट, पाणी प्यायला होता फुटका माठ, तर ही वैकुंठ गमनाची वाट, असा ज्यांचा परमार्थाचा चाट, ते तुकोबाराय. अहो, कोण तुकोबाराय? अहो, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मगुरू मानावं आणि कीर्तनात यावं आणि नाचावं, एवढे अधिकार संपन्न तुकोबाराय. अहो, माझ्या तुकोबारायांचा अधिकार जर पाहायला गेलं तर तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता कापियमा
बाप यम. पहा, यमाला सुद्धा थरकाप सुटणे इतकी ताकद माझ्या संत तुकाराम महाराजांकडे होती. आणि एवढे अधिकार संपन्न तुकोबर आहे. तुम्ही आम्हाला आज काय सांगतात? नाम गोड, नाम गोड. पहा, गोड शब्द ऐकला की चटपटीत पदार्थाची आठवण होती. कोणतेही असू, मग ते बालुशाही असू, जिलेबी असू, आठवण होतीच. पण काय गोड मानायला लावले तुकोबरायांनी? नाम गोड, नाम गोड. अहो, नाम गोड. माझ्या भगवान परमात्म्याचं नाम किती गोड आहे हो. अहो, नाम तारी त्याला कोण मारी. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, कामन टाळी वाजवा, भगवान परमात्म्याचं अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा. पहा, अमृतापेक्षाही गोड हे माझ्या भगवान परमात्म्याचं नाम आहे. आणि ते माझे तुकोबराय सांगतात, नाम गोड, नाम गोड, पुरे कोड सकळे. बरं, आजकाल कोणतीही गोष्ट असून द्या, तुम्हाला कोणतीही गोष्ट करायला सांगा, पहिला फायदा बघतात लोक. पहिला काय पाहिजे? फायदा पाहिजे. मला सांगा, तुम्हाला एखाद्याला सांगितलं 1 एकर इथली जमीन घे, अगर एक गाडी घे, बरं मला त्याच्यापासून फायदा काय? फायदा असेल तरच माणसं काय करतात? त्या गोष्टीचा उपयोग करतात, नाही तर घेतात का? नाही. पण त्याचा फायदाही तुकोबराय सांगतात, पुरे कोड सकळ हे. अहो, तुमच्या जीवनातलं कोणतंही नष्ट, कोणतीही गोष्ट असून द्या, नष्ट होईल. कोणतंही कोड असून द्या, ती नष्ट होईल. कारण की जळतील पाप जन्मंतरीचे. कशामुळे? नामामुळे. नामसंकीर्तन, नामामुळे जन्मोजन्मीचे पाप सुद्धा नष्ट होत आहेत. आणि मग तेच काय सांगतात की नाम गोड पुरे कोड रसळे, पुरे कोड सकळ हे. रसना येरा रसा बिटे घेता घोटा आदी कहे. पहा, रस नाही. तुम्ही एक वेळ दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा जर तुम्ही रस पेलात, म्हणजे जसं की आंब्याचा असो, संत्रीचा असो, कशाचाही रस जर तुम्ही पेलात, एक वेळ त्याच्यापासून तुमचं जीभ विटू शकते. परंतु हे भगवान परमात्म्याचा नावाचा रस घेतला ना, घेता घोट अधिक आहे, तो अधिकचा तो घोट काय करू वाटतो तुम्हाला? मला घेऊशी वाटू. अहो, पुढं तुकोबराय तिसऱ्या चरणात सांगतात, आणि का रसे मरणा गाठी येणे तुटे संसारी. अहो, एक वेळ अनेक रसांनी तुम्ही मरणागाठी, मरणाशी जाऊ शकता, पण ह्याने तुमचा संसार रूपी भवसागर तरुण तुम्ही परमार्थाच्या दिशेने होऊ शकता. आणि शेवटच्या चरणात तुकोबराय सांगतात, तुका म्हणी आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. कारण की आम्ही आमच्या जीवनात ते भगवान परमात्म्याचं नाम आहार म्हणून मानलं, तर तो विठ्ठल स्वतः आमचा झाला. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठला 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 विठ्ठला. पहा, संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अभंग फार गोड आहे. नाम गोड, नाम गोड. पहा, नाम हे एवढं गोड सांगितलं या अभंगामध्ये, आणि आपल्याला त्याचा पूर्णपणे पुढे विस्तार पाहायचा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. परंतु तुम्हा आम्हाला ते नाम गोड मानून घेण्याकरता अगोदर जाग राहावं लागेल. झोपून चालायचं नाही. कारण कीर्तन 9 ते 11 असलं काय होतं? झोप लागती, झोपून चालत नाही. संत सांगतात, जग जोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. की जाग व्हावं लागेल. आणि जाग होऊन ते भगवान उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरी आता. पहिल्यांदा जाग झालं पाहिजे. आणि जर जेव्हा जाग व्हाल तेव्हाच ते भगवान परमात्म्याचं नाव तुम्हाला आम्हाला घ्यायला सोपं पडेल. अहो, तेवढंच नाही तर आपल्याला फक्त त्या नामाच्या दिशेने जायचंय. आपल्याला नाम हे अगोदर दाखवून गेलेत. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संत मंडळींनी मार्ग तुम्हाला आम्हाला दाखवून गेलेत. मला सांगा,
एखाद्या शिक्षकांनी जर शिकवलेल्या मार्गाने जर मुलगा गेला तर आजपर्यंत ऐकलं का हो? तो वाया गेला. ऐकलं का तुम्ही? तुम्ही ऐकलं का? तुम्ही ऐकलं का? एखाद्या शिक्षकांनी शिकवलेल्या मार्गाने जसे जसे त्या स्टेपने अभ्यास करीत गेला वाया जातोय का होतो? वाया जात नाही. जसं संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर गेलं तर तुम्ही आम्ही का वाया जाऊ? अहो कारण संगत ही खूप महत्वाची आहे. कारण की संगतीत जर संतांची आला तर तुला चांगला मार्ग भेटेल, नाही तर मार्ग चांगलं भेटेल का हो? नाही. तुम्हाला मी सविस्तरपणे सांगतो. पहा, संगत ही खूप महत्वाची माणसाच्या जीवनामध्ये. कारण संगत जशी असेल तसा माणूस राहतो. पहा, संगतीचे हे काही प्रकार पडतात. काही जरी तुमची वाट बघणारे असतात, काही जण तुमची वाट लावणारे असतात, काही जण तुमची वाट दाखवणारे असतात आणि काही जण तुम्हाला डायरेक्ट त्या वाटेपर्यंत नेणारे असतात. बरं का? आपण पहिल्यापासून सविस्तरपणे आता जाणू. विठाला 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 विठाला. पहा, तुमची वाट बघणारे म्हणजे काय तुम्हाला सांगतो. आता एक मित्र असतो बरं का. ते एक मित्र आहे, त्याला दारूचं खूप व्यसन लागलेलं असतं बरं का. दोघं मित्र लहानपणापासून कसे असतात? एकनिष्ठ असतात. लहानपणापासून एका ताटात जेवणारे असतात. एवढे एकनिष्ठ मित्र असतात. परंतु काय होतं, एकाला लागते दारू प्यायची सवय आणि सवय लागते. मग आता मित्र म्हणल्यानंतर तो कधी येतोय आपल्या संगतीत, तो कधी येतोय हे काय झालं, वाट बघणारे की तो आपल्या संगतीत कधी येतोय आणि त्याची कधी वाट लागते. हा झाले पहिला स्टेप. दुसरी स्टेप काय आहे, वाट लावणारे. मला सांगा, वाट लावणारे कमी असतात का हो? अहो घरोघरी वाट लावणारे असतात. घरोघरी नाही, दारे दारे, गावागावात प्रत्येक ठिकाणी वाट लावणारे कोणी ना कोणी असतातच. जसं हेच उदाहरण घ्या. एखादा मुलगा दारू पितोय, दारू पिऊन खूप व्यसनाधीश होतोय आणि व्यसनाधीश झाल्यानंतर पहा, संगत चांगल्याची केली तर चांगलंच होतं. मी संगतीबद्दल सांगतोय. संगत जर वाईट केली तर तुमचं आमचं चांगलं होणार आहे का हो? कदापि नाही. पहा, मित्र एखादा दारू पितोय, एक दिवस त्याच्या बड्डेची पार्टी, आणि पार्टीत खूप धिंगाणा केला त्यांनी. धिंगाणा केला आणि दारू प्यायला लागले. तर आता एक दोघ जण बसल्यानंतर बळच एकाला पाजली जो पेत नव्हता ती, त्याने त्याची काय लागणार आहे, वाट लागणार आहे. तुम्हाला एवढंच नाही, तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. पहा, एक सिक्युरिटी असतो. तो सिक्युरिटी रात्र आणि दिवस आपलं काम करत असतो. पहा, एकदम व्यसनाधीश असतो. तर कसलंच काडीचं व्यसन सुद्धा त्याला नसतं. परंतु काय होतं, बराच दिवस कालावधी जातो, त्याचं काम एकदम टापटीप मध्ये चालू असतं आणि काम एवढं चांगल्या पद्धतीने चालू असताना काय होतं, एक दिवस तो असाच कामाला जातो आणि कामाला गेल्यानंतर त्याची दाढ दुखती. पहा, दाढ दुखती. तर तो दुसऱ्या मित्राला म्हणतो, अरे इथे कुठे दवाखाना आहे का रे, मला दवाखान्यात जायची, माझी लई दाढ दुखती. तर तो म्हणतो, अरे तेवढंच ना, तू त्याचं टेन्शनच घेऊ नको. हे पटकीने काय करतो, तंबाखू मळीतो. तुझी दाढच दुखती ना, तुला 2च मिनिटात उपाय सांगतो. तंबाखू मळली, दर ह्याने तंबाखू तोंडात टाकली, दाढ दुखायची राहिली. बरं तेवढंच नाही, मग आता गडी काय शांत बसते का, दाढ दुखायची राहिली म्हणल्यावर त्याने रात्रीत 4 इडे खाल्ली. बरं का, रात्रीत 4 इडे खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी गडी डायरेक्ट कधीच न खाणारा 2 तंबाखूच्या पुढे घेऊन त्याला एक आणि मला एक. मग मला सांगा, याने काय झाली, त्याची वाट लागलीच. कारण कधी न खाणारा मुलगा 1 इड्यापासून डायरेक्ट 2 पुड्यापर्यंत येतो. ह्याने काय होती, माणसाची वाट लागती. अहो तिसरं आहे की वाटेचा शोध घेणारे. पहा, संत मंडळी आहेत, गुरु आहे, शाळेतील शिक्षक आहेत, तुम्हा आम्हाला अभ्यास करून ज्या त्या स्टेपपर्यंत पोहोचवण्याचं काम करीत असतात. त्यांना काय म्हणतात, वाटेचा शोध घेणारे. आणि वाट डायरेक्ट मुळापर्यंत नेणारे हे संत मंडळी असतात. त्यामुळे संतांच्या संगतीत कधी पण गेलं पाहिजे. अहो संगत हे कधी पण चांगलीची धरली पाहिजे. पहा, मित्र आहे ना, मित्राची संगत जर चांगल्याची सोडली, एक मित्र गरीब असतो. पहा, तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण देतो. आणि एक मित्र श्रीमंत असतो. तर श्रीमंत मित्राच्या आडबाजूला राहून थोडं शिकत एक मुलगा कलेक्टर झाला. पहा, आणि एक मुलगा श्रीमंतच असतो आणि तो पण गरीबच असतो. एका मुलाच्या व्यसनाला लागून पार उद्ध्वस्त झाला. संगत कोणती चांगली आहे,
अहो जो अभ्यास करतोय त्याची संगत कधीही चांगली, जो चांगल्या मार्गाने येतोय त्याची संगत कधीही चांगली. अहो मित्र तरी कसा असावा? दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. अहो मित्र जर तुम्ही चांगला केला तर तुमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. तशी संगत जर चांगल्याची केली तर काय होणार आहे? चांगलंच होणार आहे. पहा, संतांची संगत गेली तर संतन की संग लागे रे, संतन की संग लागे रे, तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लागे रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी 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 बनेगी. संतन के संग लागे रे, तेरी अच्छी बनेगी. संतांची जर संगत लागली तर तुझ्या जीवनाचं कल्याणच होणार आहे, परंतु संगत जर तुझ्या वाईटाची लागली तर तुझ्या जीवनाचा उद्ध्वस्त नाही झाल्याशिवाय राहणार नाही. पहा, एकतर आपण पुण्यवान आहोत की या धरतीत तुम्हाला आम्हाला जन्म मिळालाय. पहा, आपण पाहतोय का आज कुठे इंग्लंडला फ्रान्सला कुठं सप्ताह चालू आहे का? अहो या महाराष्ट्र भूमीतच सप्ताह चालू आहे. कारण की भूमी कशी पवित्र, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. पहा, हा देश कसा आहे? पवित्र आहे, जिथं साधू संतांचा जन्म झालाय. संत तुकाराम महाराज, संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई यांसारखे संतांचा या भूमीमध्ये जन्म झालाय. त्यामुळे ही भूमी कशी आहे? पवित्र आहे. अहो ही भूमी पवित्रच नाही तर या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान शूरवीर एक योद्धा या भूमीला सापडला. त्यामुळे ही भूमी कशी पवित्र आहे. आणि या पवित्र भूमी असल्यामुळे तुमचं आमचं परम भाग्य आहे की या भूमीत तुम्हा आम्हाला जन्म मिळाला आहे. विठ्ठला विठ्ठला पहा, एवढंच नाही तर तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. पहा, संगतीचं सांगणार आहे कारण की आजकाल संगती खूप बिघडत चालली. पहा, संगतीच तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. एक वेल्लेम नावाचा एक शास्त्रज्ञ असतो. पहा, अल्बुत वेल्लम काहीतरी नाव आहे. पहा, त्यांचं ते एक शास्त्रज्ञ असतात. एवढे छान असतात की खूप भाषणकार असतात. पहा, ती त्यांचं भाषण हे खूप प्रसिद्ध असतं आणि एवढे प्रसिद्ध असतात की एक चांगली त्यांना बसायची मोठी गाडी असती, एक चांगली ड्रायव्हर असतो सोबतीला. पहा, बरेच दिवस प्रसंग चालू असतात, बरेच दिवस कार्यक्रम चालू असतात. आणि कार्यक्रम चालू असताना एक दिवस काय होतं, त्यांना खूप मोठ्या ठिकाणी कार्यक्रमाची ऑर्डर येते. एका खूप मोठ्या शाळा विद्यालयात खूप मोठी ऑर्डर येते की बा आमची इथं तुमचं एवढं छान भाषण आहे की आमच्या मुलांना काहीतरी अनुभव पाहिजे. आमच्या मुलांनी मागणी केली आणि एवढं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन असतं. कार्यक्रमाचा दिवस येतो आणि कार्यक्रमाचा दिवस आल्यानंतर काय होतं, प्रवास चालू होतो कार्यक्रमाला जायला. अहो प्रवास चालू होतं आणि ड्रायव्हरचं मन नेमकं बदलतं. ड्रायव्हर काय म्हणतो, साहेबजी तुम्ही आता एवढे दिवस कार्यक्रम करताय, माझी एक इच्छा आहे तुमच्यासोबत बोलू का? साहेब म्हणतो बोला, काय इच्छा आहे ती? अहो मी आज करतो भाषण तुमच्या जागी. साहेब म्हणले तू करतो? हसले साहेब.
तो म्हणला हा करतो मी. म्हणले करायचं इथं. तिथं गेले, थोडं गावाच्या जवळ जवळ गेले, कपडे वगैरे चेंज केले, बूट फीट सगळं एकूण याराचं घातलं. ड्रायव्हर झालं, साहेब जी मेन होतं ते, आणि गेले. आणि हळूहळू कार्यक्रमाला सुरुवात झाली. एवढं कडक कार्यक्रम झाला, एवढं भाषण एकदम एवढं मुलांना आवडलं. मुलं एवढे प्रस्थापित झाले. आणि शेवटी कार्यक्रम मग संपत आला. आणि मग शाळेतील मेन प्राध्यापक जे होते हेड, त्यांनी म्हणले एवढं शांत भाषण झालंयच आता, पण तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असले सरांना तर विचारू शकता, कारण मुलं आहेत शेवटी. प्रश्न काय? मुलांनी एक प्रश्न विचारला. प्रश्न थोडा अवघड होता आता, कारण यांनी तर गोंधळ केला होता. प्रश्न थोडा अवघड होता. तर तो काय म्हणला माहिती का? तो म्हणला की अहो हा तर प्रश्न, हा तर माझा गाडीचा ड्रायव्हर सुद्धा सांगन. गाडीचा ड्रायव्हर तर कोण असतं? एवढा सोपा प्रश्न आहे, हा तर माझ्या गाडीचा ड्रायव्हर पण सांगन. ड्रायव्हरला प्रश्न विचारले 2-4 चांगले प्रश्नच उत्तर दिलं. आणि मग आखी शाळा घाबरायला लागली. यांचं ड्रायव्हरच एवढे उत्तर देतोय, साहेब ते किती हुशार असतील, त्यांना काय आपलं विचारायचं नको. मग मला सांगा, त्यांनी संगत भाषण करायची केली तर किती मोठा मान भेटला. आणि त्याने जर संगत वाईटाची केली असती त्याला तिथपर्यंत जाता तरी आलं असतं का? त्यामुळे संगत ही फार महत्वाची. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारी की नाही तिथे. अहो त्याची संगत तुम्हाला आम्ही सांगू शकत नाहीत. अहो त्या गोष्टीत एकदा संगतीत उतरलं की आपोआप कधी देवापासून आपल्याला सुद्धा कळत नाही. आणि एकदा संतांच्या संगतीत गेलं की ते नाम रूपी आपल्याला नाम भेटतं. आणि ते नाम भेटलं की ते नाम किती गोड आहे. भंगाच्या पहिल्या चरणात नाम गोडा 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 पुरे कोडा सकळही पुरे कोडा सकळही रसनाये रसावे देवा रसनाये रसावी ते पुढे कोडा सकळाई पुरे पुढे कोडा सकळाई रसनाये रसावी ते रसनाये रसावी ते नाम गोडा नाम गोडा पुरे कोडा सकळही पुरे कोडा सकळही पुरे कोडा सकळही नाम गोडा नाम गोडा पुढे कोडा सकळाई पुरे कोडा सकळही पुरे कोडा सकळही नाम गोड पुढे कोड सकळई. पहा नाम गोड किती गोड आहे ते नाम, असंख्य गोड आहे. त्याचं आपण वर्णन करू शकत नाही. साखरेचं वर्णन करू शकतो का? साखरेचं वर्णन करू शकत नाही की किती गोड आहे. गुळाचं वर्णन करू शकतो का? अहो गुळाचं वर्णन सुद्धा किती गोड आहे हे आपण जाणू शकत नाही. विठ्ठला आपली महाराष्ट्र भूमी एवढी पवित्र आहे की या महाराष्ट्र भूमीमध्ये प्रत्येक राजाचं, प्रत्येक सणाचं, प्रत्येक उत्सवाचा अतिउष्टायाने अति ज्ञानाने पूर्णपणे साजरा केला जाते. पहा ही महाराष्ट्र भूमी किती पवित्र आहे. पहा एखाद्याला जर भूक लागली तर ती त्याची प्रकृती, एखाद्याला भूक न लागता जेवणं ही त्याची विकृती, परंतु घासातला घास दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशाची संस्कृती. पहा ही माझ्या भारत देशाची संस्कृती. पहा आणि या पवित्र अशा भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो त्यामुळे भाग्याच आहेत. अहो ही महाराष्ट्र भूमी एवढीच भाग्याची नाही. अहो 16व्या शतकात एक धारा चमकला. अहो कोण धारा? तो छत्रपती शिवाजी महाराज. अहो त्या धाऱ्याचा सुद्धा जन्म याच महाराष्ट्र भूमीत आहे. त्यामुळे ही महाराष्ट्र भूमी खूप पवित्र आहे. अहो पवित्र म्हणजे एवढी पवित्र आहे. अहो 16व्या शतकात माझा छत्रपती शिवाजी महाराज जन्मल्यानंतर अहो लहान असताना त्यांची आई राजमाताची जाऊ त्यांना रामायण, महाभारत, वाल्मिकी यांसारख्या कथा सांगत होती.
आजकाल लहान लहान मुलांना त्यांचे आई वडील जर मुलगा रडायच लागला तर काय लावून देते, जॉनी जॉनी येस पप्पा. आजकालची ही पिढी फार बदलून गेली. मुलगा जर रडायला लागला तर त्याला कार्टून लावून देतो, मुलगा जर रडायला लागला त्याला युट्यूब लावून देतो. अहो तोच जर मुलगा रडायला लागला तर त्याला आपण रामायण महाभारतचं लावलं तर आजची पिढी सुधारल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं सावध व्हा आणि सावध होऊन हरीच्या जागरण या आणि आपल्या मुलाबाळांचं सुद्धा कल्याण करा. अहो माझे छत्रपती शिवाजी महाराज होते ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे महान वीर कसं काय झाले तुम्हाला सांगतो. लहानपणापासूनच वळण लागतं, कारण की जोपर्यंत सरळ कवळी काठी तोपर्यंत जर वाकवली तर ती वाकती. एकदा जर काठी कडक झाली, एकदा जर तिला वाकाय गेलं तर ती वाकत नाही, डायरेक्ट तुटून जाती. पहा तुम्हाला एक उदाहरण देतो छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून असताना आईचे खूप संस्कार होते त्यांच्यावरती. मामा सर्व काही त्यांना अनेक अनेक महान पराक्रमी शूरवीरांचे अनेक अनेक धडे त्यांना अनुभवायला देत होते. परंतु एक त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे पहा. छत्रपती शिवाजी महाराज लहान असतात, गडकिनारी खेळत असतात, राजमाताजीचं उंच काम चालू असतं आणि राजमाताजीचं उंच काम चालू असतं आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात कुठून बुद्धी येते. तर छत्रपती शिवाजी महाराज काय करतात माहिती का, नाट्यगृहामध्ये जातात. नाट्यगृहामध्ये जातात आणि नाट्यगृहामध्ये गेल्यानंतर काय करतात, पुढं स्त्रियांचा डान्स चालू असतो. स्त्रियांचा डान्स चालू असतं तर छत्रपती शिवाजी महाराज हळूच पडदा आड घेतात आणि पाहतात. हळूच पडदा आड घेऊन पाहतात तर नाट्य, स्त्रियांचं नाट्य चालू असतात. अहो त्यावेळेसच माझ्या राजमाताजी जवळ येतात तर म्हणतात, शुभा काय चाललंय, आपल्याला बाया नाचवणार नाही तर बाया वाचवणार व्हायचे. पहा एवढे लहानपणापासून संस्कार दिले तेव्हा कुठेतरी झाला आणि आपण त्यांच्या मातीतले. अहो आज जरी तर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज आपल्याला जावं लागलं असतं त्या औरंगजेबाकडं. महाराज जी हम बोरकेवाड़ी में समर्थ नगर में कीर्तन टाल कुटने के चाहते हो, तुम हमें परवानगी दो. अहो हुजूरात काढण्यासाठी एक पत्र घेऊन जावं लागलं असतं, परवानगी दिली तरच हाय, नाही तर मग गप बसायचं. अहो त्या मातीतलेत. अहो आपण कोण आहेत, आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर सुबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर सुबाच होणार. निशान भगवे भुवर फडके, निशान भगवे भुवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके. निशान भगवे भुवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके. मावळे आम्हीच लढणार, साखर शिवाचे होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शिवाचे होणार. तान्हाजी होता वीरच मोठा, तान्हाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. तान्हाजी होता वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. तरी नाही धीरच सोडणार, राज राज शुभा राज. तरी नाही धीरच सोडणार, साखर शुभाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शुभाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शुभाच होणार. होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार. अहो आपण त्या डोंगर दऱ्यातले माणसं आहे, आपण कसं कणखरपणे राहिलं पाहिजे. अहो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे दिसता क्षणी साधा माणूस दिसतो. कोणीतरी दाढी वाढवाय, कोणीतरी गंध लावाय आणि कोणीतरी गळ्यात चार छत्रपती शिवाजी महाराजांच्या माळी घालाव्यात आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणावं एवढी पात्रतेची नाही आपण. अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात माळी घालायच्या, दाढी वाढवायची आणि तोंडात गुटक्याचा मावा ठेवायचा आणि 5-5 थुकत चालायचं. ही आपली संस्कृती का हो?
ही संस्कृती नाही आपली. अहो आपली संस्कृती काय आहे? अहो राष्ट्र श्री संत तुकोबारायांचं जर कीर्तन चालू असेल तर त्या कीर्तनात येऊन माझे छत्रपती शिवाजीराय डुलायचे. आजकालची तरुण पिढी आहे का? हो एवढं अधिकार संपन्न माझे तुकोबाराय होते आणि एवढं छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं लहानपणापासून वळण दिलं. त्यामुळे आज एवढं मोठं आपल्याला त्यांचं नाव दिसतंय. अहो खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना मी म्हणेन छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा धन्यता जर द्यायची असेल तर खरं त्यांच्या आईला द्यावी. कारण की त्यांनी या महाराष्ट्र भूमीला असा पुत्र जन्माला दिला. कारण की माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, 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 माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. रयतेचा राजा माझा जाणता राजा, रयतेचा राजा माझा जाणता राजा, रयतेचा राजा माझा जाणता राजा, रयतेचा राजा माझा जाणता राजा. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. पहा त्या माझीचा विचार खरे उपकार आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना या भूमीमध्ये जन्म दिला. त्यामुळे आज ही पवित्र भूमी आहे. आणि पहा एवढंच नाही त्या भूमीमध्ये संत तुकाराम महाराज यांसारखे महाराज पहा. संत तुकाराम महाराज एवढे एकनिष्ठ होते, एवढी भक्ती होती. स्वतः भगवान परमात्म्याने सुद्धा कितीतरी काम घरी करत. अहो सर्व संत मंडळींच्या मनात तितका भाव होता. तेव्हा माझे तुकोबारायांनी तेव्हा सर्व संत मंडळींच्या घरी माझा स्वतः भगवान परमात्मा काम येत होता. अहो माझे सावता महाराज कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. अहो त्यांनी भाजीपाल्यात सुद्धा देव पाहिला. आपल्याला माणसात सुद्धा देव दिसाना. आपल्याला माणसात तरी देव दिसतो का? अहो चालता चालता आपण कोणाला काही बोलून जातो. परंतु विठ्ठल तळी स्थळी भरला रेता ठावा नाही उरला. दृष्टीने देखील विठ्ठलाची विठ्ठल. अहो माझ्या संत मंडळींना सगळीकडे विठ्ठल विठ्ठल दिसत होता. तुम्हा आम्हाला दिसतो का? हो अहो दिसत नाहीत. माझ्या संत मंडळींना कुत्र्यात माणसात सगळीकडे देव दिसत होता. आपण दिसला कुत्र्याला फटका मारून जातो. हाय का काय त्याची कदर? अहो नाही. एवढे अधिकार संपन्न तुकाराम महाराज त्यांनी त्या नामाला गोड केलं आणि गोड करून मानून घेतलं. त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं. आणि तो रसाने ते जीभ विटत नाही तर आपल्या जीवनाचं कल्याण होतं. आणि का रसे मरणा रसना रसाविटी घेता गोटा आणि तो गोटा अनेक सगळी शोधतो. अभंगाचं तिसरं चरण. रसना गेरा रसाविटे, रसना येरा रसनाविटे, रसनायरा रसाविटे, रसनायरा रसाविटे, रसना येरा रसनाविटे, रसना येरा रसनाविटे, रसनायरा रसाविटे, रसनायरा रसाविटे. केता घोट अधिक है, केता घोट अधिक है, रसना येरा रसनाविटे, रसना येरा रसनाविटे. घेता घोटानिक है, घेता घोटानिक है, रसनायरा रसनाविटे, रसनायरा रसाविटे. रसना
घ्या रसा विटे घेता गोटा आधी काय तो अनेक नाम जर घेतलं ना तर ते कितीही घेऊशीच वाटतं, ते कमी पुरुष वाटत नाही. विठाल विठाल तुम्हाला उदाहरण सांगतो. एक कलियुग आहे पहा. एक कलियुगात माणसाला माणसाची किंमत राहिली आजकाल आहे. तुम्हाला सांगतो लोक कोणालाच आजकाल मानपान देत नाहीत पहा. एक दिवस झालं कीर्तन झालं ना, आम्ही एक माणूस आला आमच्याकडं गावात तर चांगला म्हणलं प्रतिष्ठित होता. म्हणलं महाराज आपल्या घरी चहा प्यायला चलाच बुवा. बरं म्हणलं मी नव्हतं जात पण चला म्हणलं. आता गेलो चहा प्यायला गेलो आणि बायकोला सांगितलं महाराज आले चहा कर म्हणलं की बायको म्हणली मेडा मुर्दा कुठून घेऊन येतोय कुणाला उचलून घरी. आणि बरं आता एवढं झालंय त्याने गप्प बसाव का नाही. तो काय म्हणला माहिती का, तो म्हणला महाराज जरा समजून घ्या तोंडाने जरा फटकळ आहे पण तिच्या हातचा चहा लय गोड आहे. पाय आजकाल माणसाला आहे का किंमत कोणाची, कोणाला कसं काय करावं. अहो कोणत्याच गोष्टीची माणसाला काय किंमत राहिली नाही, ज्या त्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी मिळू लागल्या. त्यामुळे विठाला विठाला तेवढंच नाही, आजकाल मोठे माणसं पण खूप झाली त्या जगामध्ये. मोठे माणसं एवढंच नाही. एक दिवस काय झालं असंच बसलो गावात एक चर्चा होती. चर्चा काय होती, पाटलाची बायको कोमात गेली. मी असंच बसल्या माझ्या आजीला म्हणलं आजी अगं आपल्या गावात लय अवघड झालं. आजी म्हणली काय झालं. मी म्हणलं पाटलाची बायको कोमात गेली. आजी म्हणली बाबा मोठे माणसं कुठे जातील. विठाला विठाला मोठे माणसं काय करतील कुठेही जातील म्हणली. म्हणजे अर्थ हे समजून घे ना, तेवढंच महत्वाची गोष्ट आहे. आणि या सभा मंडपामध्ये तुम्हाला तर समजत आहे असं मला दिसतंय, कारण की तुमचा रिस्पॉन्स तितका येतोय. विठाला पहा या त्रैलोकी या कलियुग हे खूप वाईट आहे. हे कलियुग काय चांगले का हो. अहो या कलियुगामध्ये माणसाला माणसाची कदर राहिली नाही. हा जमाना पार बदलून गेलाय. किती बदलून गेलाय. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. या जमान्यामध्ये नाही आई वडिलांची कदर. या जमान्यामध्ये नाही आई वडिलांची कदर. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. बदलून गेला जमाना, बदलून गेला. पूर्णपणे हा जमाना बदलून गेलाय. अशी कशी गपलत झाली गड्यानो झाली रे, वाऱ्याने दुनिया गेली गड्यानो गेली रे. प्रमाण लई परंतु आपल्याकडे टाइम फार कमी, त्यामुळं उरकत घेऊ थोडं. पहा जमाना फार बदलून गेलाय. घरात भावाची एकता नाही, घरात बहीण भावाची कुणाचीच एकता नाही. पहा जमाना इतका बदलून गेलाय. घरात आई वडिलांची कदर कोणाला राहिली नाही. पहा उठता बसता आई वडिलांना. अहो पूर्वीच्या काळी काय होते, अहो सातारा जिल्ह्यात तर एक कोर्टात एक अशी बातमी गेली, दोन्ही भावांची कोर्टात भांडणं चालू आहेत. कशावरून की मोठ्या भावाने माझ्या एवढे दिवस माझ्या आईची सेवा केली, आई आणि वडिलांची, मला ही माझ्या आई वडिलांची सेवा करायला भेटाव्या, त्याच्यामुळं कोर्टात भांडणं चालू आहेत. हो या जमान्यात आई वडिलांची कोणाला कदर राहिली नाही, कारण हा जमाना कसा गेलाय, बदलून गेलाय. माँ बाप का कोई नहीं मानू, औरत को बेईमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान. अहो आई वडिलांना कोणी मानित नाही आणि बायकोला दिवाणी मानतात. हे असा जमाना हा एवढा बदलून गेलाय. अहो हा जमाना तर बदलून गेलाय, पण तुम्ही आम्ही या गोष्टीत नाही राहिलं पाहिजे. तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, नशिबावरती हात ठेवून तू रडशील धाई धाई, या संसाराच्या पायी नरासारखा नग जन्म दादा पुन्हा मिळ
सारी सोडून दे. अरे काय आहे ही? तू या जीवनात आलाय तर हरिनाम घे. माया सारी नशिबावर दे. अरे एक दिवस नशिबावर असा हात लावून रडशील ना, दसा दसा रडशील. अरे तू म्हणतो बायका पोरं कोण नाही तुझं, मेल्या मागर सर्व सगळं राहिलं. मला सांगा जो नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे बहीण कुणाची भाव कुणाचा, कोणा कुणाचे सगळे सोय रे. मेल्या माग सर्व नाही रे, मेल्या माग सर्व नाही रे. तुटतील लागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे पा नाही रे नाही कोणाचे कोणी, कोण नाही तुझं. तू फक्त म्हणतो हे माझं ते माझं. अहो लय मला सांगा, किती जरी असलं ना, कमीत कमी माणसाने एवढं तरी कमवावं की माणूस मेल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 वर्ष तरी माणसाचा फोटो बघितला असेल, डोळ्यात 2 अश्रू तरी यावे. कमीत कमी एवढं तरी कमवावं. अहो किती जरी म्हणलं माझं माझं काही सुद्धा नाही. कारण की तू किती जरी कमवलं, मला सांगा आजपर्यंत अहो रावणाची लंका काय छोटी होती का हो? किती होती इस्टेट? आपल्याकडे आहे का तेवढं? आपल्याकडे 2 गाड्या 2 बंगला आला की गडी ताईटच चालतो. काय अर्थ नाही त्या गोष्टीला. अहो घमेंड काय कामाची नाही. रावणाची लंका एवढी होती, घमेंड पाय आखी गेली. अहो माझ्या श्री राम प्रभू आज पहा, आज 2 दिवसापूर्वी श्री हनुमान जयंती झाली. खूप थाटामाटात सोहळा झाला. पहा माझ्या श्री राम प्रभू आज पण एवढंच नाव निघते का? कारण विनम्रता होती. पहा जेव्हा सीताग्रहण होतं, ज्यावेळेस तो बाण उचलायचा होता, तो वेळेस काय कमी महाबली होते का होते? तर एका चढ एक होते. अहो तो नाही तर तुझा बाप एका चढ एक होते. रावण गेला गचकीने उचलला का? नाही उचलला. रावणानंतर अनेक गेले, उचलला का हो? माझ्या श्रीराम प्रभूंकडे एवढा एकच गुण होता. काय होता? अहो गेले का डायरेक्ट बाणापाशी नाही गेले. सद्गुरूंचं पहिल्यांदा दर्शन घेतलं, त्या बाणाचं दर्शन घेतलं आणि मग हात लावला. त्याच्यावर सुद्धा प्रसन्न व्हावं लागतं. एवढा विनम्रता भाव हे माझ्या श्रीराम प्रभूंकडे होता. आणि तो भाव बघून तर बाण सुद्धा उचलला. मग तुमचा आमचा भाव बघून देव तुमच्या आमच्या पशी का नाही येणार? थोडी विनम्रता भाव लागतो. अहो जर तुमच्या आमच्या माझ्या शबरी मातेचा किती भाव होता, मनातून एवढा भाव होता की जब मेरे राम जी का बन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. मनातून एवढा भाव होता. उष्टबोर खायची ठेवायची उष्टबोर. माझा आज येईल माझा भगवान परमात्मा, आज माझे राम येतील. परंतु एक ना एक दिवस भेट दिली, तोला फक्त भाव लागतो. देव भावाचा भुकेला, फक्त देव हा भावाचा भुकला आणि तोच दुष्काळ त्याच्यावरती आलेला आहे. बाकी कोणती गोष्टीची कमतरता नाही. त्याच्याकडे सगळं काय आहे, फक्त भाव पाहिजे. आणि तो एकदा का भाव तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रकट झाला ना, तो भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला नक्की भेट देईल. विठाला विठाला भाव जाणून घ्यायचंय ना. अहो 2 मिनिटामध्ये बघा अख्खा मंडपात कसा भाव निर्माण होते. पहा तुम्ही कोणीच काय म्हणू नका. पहा आत्ताच रामजन्म पण रामनवमी पण झाली. पहा सर्वांनी हात वर काढा आणि माझ्या पाठीमाग भजन म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय
राम जय जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम प्रभू श्री राम भगवान की राम जन्मांत झालाय पहा 2 मिनिटात तुमचा आमचा एवढा भाव झालाय फक्त त्या भगवान परमात्म्याला मनातून आवळा तो भगवान परमात्मा तुमच्या भेटीला कधी पण येईल फक्त मनी नाही भाव मने देवा मला पाव देवा शान पावायचा नाही रे काय बाजारचा भाजीपाला अहो खूप प्रमाण आहे आता टाइम आपल्याकडे कमी आवतो का बाजारचा भाजीपाला का हो? नाही त्याच्यासाठी मनातून भाव लागतं आणि तो तुकोबरायांनी मनातून घेतला तुकोबराय म्हणले अरे अनेक वेगळ्या रसाने तुला मरण येईल पण ह्या रसाने तुझं जीवनाचं कल्याण होईल अभंगाचं 3रं चरण आणि करसे मरण गाठी 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 आणि करसे मरण आणि करसे मरण आणि करसे मरण गाठी आणि करसे मरण गाठी आणि करसे मरण गाठी आणि करसे मरण गाठी हो आणि करसे मरण मरण गाठी गाठी आणि करसे मरण गाठी आणि करसे मरण गाठी आणि करसे मरण गाठी आणि करसे मरण गाठी येणे तुटी संसारे येणे तुटी संसारे येणे तुटी संसारे रसनाये रसाविते रसनाये रसाविते रसनाये रसाविते रसनाये रसाविते येणे तुटी संसारे येणे तुटे संसारे येणे तुटी संसारे रसनाये रसाविते रसनाये रसाविते रसनाये रसाविते रसनाये रसाविते 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 अनिकार से मरणा गाठीने तुटी संसारी अहो, अनेक वेगवेगळ्या रसांनी काय होईल अनेकार से जे कोणी त्यांनी मरण येईल परंतु हानी मरण येणार नाही परंतु हे नाम घेणं फार मोठं गरजेचं आहे तेव्हा या सर्व गोष्टी पूर्ण होतील परंतु नामच नाही घेतलं तर मग या गोष्टीचा काहीच अनुभव नाही पहा बाळ जर जन्मलं तर त्याचं सर्वांच्या अनुभूतीने नाव ठेवलं जातं तसं ते नाव सुद्धा एखाद्या कोणत्या तरी गुरुकडून तुमच्या आमच्यापर्यंत आलं पाहिजे कारण की गुरु विना ज्ञान कळे ना अकल बाजारात मिळे ना गुरु विना
अक्कल बाजारात मिळेना 10 लाखाची बांधली मंदिर मंदिर त्यावर काढले चिमण्या आणि मोर 10 लाखाची बांधली मंदिर मंदिर त्यावर काढली चिमण्या आणि मोर मूर्ती बिन शोभा येईना येईना अक्कल बाजारात मिळेना मूर्ती बिन शोभा येईना येईना अक्कल बाजारात गुरुविन ज्ञान कळेना कळेना अक्कल बाजारात मिळेना गुरुविन ज्ञान कळेना कळेना अक्कल बाजारात मिळेना गुरुशिवाय ज्ञान कळत नाही मला सांगा 1 कोटी रुपयाचं मंदिर बांधलं एवढं मोठं मंदिर बांधलं पर मुख्यमंत्री साहेब आले त्याच्या याला जीर्णोद्धाराला पण मला सांगा ते एवढं मोठं मंदिर बांधलंय त्याच्या चिमण्यान मोर काढून फायदा आहे का हो त्याला मूर्तीशिवाय शोभा आहे का मूर्तीशिवाय शोभा नाही परंतु मूर्ती स्थापन करणं ती मूर्तीचा अनुभव घेणं हे गुरुकडून शिकाय भेटतं आणि त्यामुळं परंतु त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा माणूस माणसात आलं पाहिजे माणसा आता तरी माणसात ये. अरे माणसं तू माणसात ये आणि तेव्हा या सर्व गोष्टींचा अनुभव घे नाही तर माणसातच नाही चालला आपला दारू पीत आहे का त्याला काय अर्थ नाही त्यामुळे तुम्ही सर्व आपण सर्वजण माणूस आहोत कारण की हा नरदेह दुर्लभ आहे नरदेह भेटणं सोपं आहे का नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ नाही खूप दुर्लभ आहे भेटणं नाशिवंत देह जाणार सगळं अहो एक दिवस हे काळ खातो एक दिवस आपला जोपर्यंत आहे ना तोपर्यंत सुखी राहा भगवान परमात्म्याचं नाव घ्या आणि कल्याण व्हा जीवनाचं कल्याण करा त्यामुळे सर्वांनी एकदा हात वर करून भजन करा विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा तुम्हाला शेवटचं एक सांगन पहा कीर्तन संपायच्या मार्गावर शेवट सांगन व्यसन करू नका फक्त बाकी काय सांगणार नाही कारण की सर्व तुम्ही दररोज एकच एक कीर्तन ऐकताय दररोज टीव्हीला अनेक कीर्तन चालू आहेत त्यामुळे काय एवढा विषय नाही पण फक्त एकच सांगन काय व्यसन करू नका कारण दारू नशा खूप वाईट आहे बरं का खूप वाईट म्हणजे खूपच आहे तुम्हाला सांगतो एक बाई असते तिचा नवरा एवढा दारू पित असतो तो काय करतो एक दिवस बायको सारखंच ओरडत असते नका दारू पिऊ तो काय करतो एक दिवस एक दारूचं टोपणच तिला पाहिजे तिला पाहिजे ती फुर करती ती म्हणते आई किती कडू आहे ते म्हणतो मग मी कसं सहन करीत असं विठाला विठाला ही दारू एवढी कडू आहे की खूपच कडू आहे पहा एक खूप छान वर्णन केलंय कवीने पहा दारू आल्या रे माणसा तू बोल गड्या रे तू बोल गड्या रे दारू सोड गड्या रे तू बोल गड्या रे दारू सोड गड्या रे देवाने तुला जन्मया भारते दिला या हिंदूच्या राजसा तू सोड रे हिला कशी नाही जनाची मनाची लाज तुला रे गड्या तू बोल गड्या रे दारू सोड गड्या रे तू बोल गड्या रे दारू सोड गड्या रे अरे ही दारू वाईट आहे अरे देवाने तुला जन्म या भारतात दिला ना कल्याण कर कारण की भारतात जन्म भेटणं सोपं नाही हो आयऱ्या गायऱ्याचं काम नाही तुमचं आमचं परत भाग्य काय बाप पुण्य असेल तर या देवाने जन्म दिलाय ना तुला लाज वाटू दे तुझे जनामनाची तुझी लाज सोडून दे आणि ती दारूचा नाश कर कारण व्यसनामुळे आज कितीतरी लोक बरबास्त होत आहेत हो आपण तुम्हाला आम्हाला वाटतं मी असं करतो मी तसं करतो वर देव सगळं बघतोय पहा आता मागाली पहा एक तारीवरचं भजन एवढं गाजलं होतं की खूप
पाप करूनी पापी म्हणे सैरा वैरा पळतैर काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर तू काय काय केलं न भल्या माणसा देवाला सार कळतैर पाप करून मन इकडे तिकडे सारखं बरकत आहे पण तू काय केलंय ना वरून देव सगळं बघतोय अहो खाली काय चालू आहे काय देव काय आपण म्हणतो जाऊ द्या काय असं तसं देव वर सगळं टिपून ठेवतोय तिथं वर गेले की एक एकाचा सगळं मुकाबलाय कोणी कोणाशी कसं वागलंय कोणी कोणाशी कसं काय केलंय अहो एवढं हे नरदेह भेटलाय ना त्याचं कल्याण करा आणि तुम्हाला एवढं सांगूनही तर कळत नसेल ना तर नाथ महाराज म्हणतात हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल हे जरी नाही कालं हे जरी नाही झालं तरी दुसरं येईल हे जरी नाही झालं हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल हे जरी नाही कालं हे जरी नाही झालं तरी दुसरं येईल हे जरी नाही झालं सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून आमचे काय बजाईल एका जनार्दनी आमचे काय बजाईल एका जनार्दनी आमचे काय बजाईल एका जनार्दनी आमचे काय बजाईल काय बजाईल आमचे काय बजाईल पिंगळा 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 महादारे बल बल कदे का पिंगळा महादारे पिंगळा महाद्वारी बोल बोल तरे का पिंगळा महाद्वारी पिंगळा महादारे बोल बोल तरे का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तरे का पिंगळा महाद्वारी वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे 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 ठिकाण गेला वर्तमान खोटे ठिकाण बोलू आम्ही वर्तमान खोटे ठिकाण गेला वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे पिंगा ग बाई पिंगा गे पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा गे पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई अवगा अवगा दांगड दिंगा गे अवगा दांगड दिंगा गे अवगा दांगड दिंगा गे अवगा दांगड दिंगा गे अवगा दांगड निघागे अवगा दांगड निघागे अवगा दांगड निघागे अवगा दांगड निघागे वाग्या 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 सोमवार्या प्रेम नगरावारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी या शेजारणीला या शेजारणीला बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया या शेजारणीनं या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पिंगळा महाद्वारे बोल बोल तुझे का पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोल बोल तरे का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोल बोल तुझे का पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोल बोल तरे का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोल बोल तुझे का पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोल बोल तरे का पिंगळा महाद्वारी पहा एवढं सांगून नाही तुम्हाला कळत नसेल तर मग काय फायदा नाही नाथ महाराजांनी फार जरूर सांगितलंय कारण की अहो तुम्ही आम्ही या जन्माला आलोय
तुमची काही ना काहीतरी वासना राहिली, त्यामुळे तुम्ही आम्ही या जन्माला आलो. कारण की नाथ महाराज सांगतात जन्म घेणे लागी वासनेच्या संगीतेची झाली अंगी हरिरूप. अहो त्या कोणती ना कोणती वासना राहिलेली, त्यामुळे तुम्ही आम्ही या जन्मात आलेलो आहेत. अहो तुम्हा आम्हाला वाटतं हे माझं ते माझं, कुणीच कोणाचं नाही. हरी विन कोणी नाही बा सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे, पुत्र बंधू कांता संपत्तीचे, हरिमुखे गाता हरपली चिंता. अहो हरी विना कोणी नाही बा सोडविता, हरीशिवाय कोण नाही. अहो हरी शिवाय कुणीच तुम्हाला आम्हाला तारू शकत नाही. कारण नाम तारी त्याला कोण मारी, हरीशिवाय कोण नाही. ते नाम म्हणजेच हरी, आणि तो हरी जाणून घेण्याकरता भगवान परमात्म्याला शरण जावं लागतं. कारण की त्याला शरण गेलं की तो हरी आपल्याला सापडतो. अहो तुम्ही आम्ही म्हणतो पुत्र बंधू कांत संपत्तीचे. अहो हे तुमच्या फक्त संपत्तीचे मालिक आहेत, संपत्तीसाठी ती, बाकी काय तुमची आशा कोणतीच ही नाही. त्यामुळे या जीवनामध्ये तुमचं आमचं कोणी नाही, फक्त तुमचं आमचं कोण असेल तो फक्त भगवान परमात्मा आहे. आणि तो भगवान परमात्मा जाणून घ्या. कारण की तो भगवान परमात्मा जर जाणून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपला एक पहिल्यांदा देव निवडावं लागेल. देव खूप महत्त्वपूर्ण आहे. आपला तो एक देव करून घ्यावा. तुम्ही आम्ही दररोज हे ऐकतोय, परंतु देव आपला असं एक करा, भगवंताची भक्ती करा आणि भगवंतपर्यंत पोहोचा. कारण की प्रत्येक जण हा सुखासाठी धडपड चालू आहे. प्रत्येक जण आज इथं आपण येतोय, काही करतोय, प्रत्येक जण कशासाठी, सुखासाठी. अहो पूर्वीचे जे माणसं होते ना ते आपलं खाले पिले खुशाल राहत होते. पूर्वी आशा नव्हती, त्यामुळे त्यांचं जीवन अधिक होतं. आता आशा संपत्ती का हो. अहो जो मोटरसायकल हिंडतोय का त्याला वाटतं मोटरसायकल घ्यावी, जो मोटरसायकलवर हिंडतोय का त्याला वाटतं चांगली बुलेट घ्यावी, जो बुलेटवर हिंडतोय का त्याला वाटतं एखादी चांगली फोर व्हीलर घ्यावी स्विफ्ट सारखी, ते त्याच्यावर फिरतोय का त्याला वाटतं फॉर्च्युनर घ्यावी, आणि ज्याला फॉर्च्युनरपेक्षा अधिकशी गाडी घेऊ वाटते त्याला वाटतं हेलिकॉप्टर घ्यावा, हेलिकॉप्टरच्याकडे त्याला वाटतं विमान व्हावा, आणि विमानाच्या वर ज्याला जावं वाटतं त्याला डायरेक्ट देवच नेतो, मग त्याला बाकी कोणी नेत नाही. पण तो आपल्या आशा संपत्ती का हो, आशा नाही. 1 एकर रान असलं की कसं तरी 2 एकर करण्यासाठी धडपड चालू असते, दिवस ना रात त्याच्यासाठी कष्ट असतात. एक गाय असली तर एक गायची 2 गाय करणं खूप महत्त्वपूर्ण आहे. परंतु आशा संपत नाही, आणि आशा संपलं की माणूस दुःखी होत जातो, आणि माणूस दुःखी झाला की माणसाचं आयुष्य काय होतं, फार कमी होतं. आणि आयुष्य एकदा कमी झालं की मग, कारण की आयुष्य ऐकता आता खूप कमी, आणि त्याच्यात अर्ध तर झोपेतच जाते. अहो जी मिळतंय ना त्याच्यात भगवान परमात्म्याचं नाम घ्या. कारण हरी उच्चारण अनंत पापराशी जातीलेलं आहे शिक्षण मात्र हरीचं नाम, आणि हरीशिवाय शिक्षण सुद्धा वाया जाऊन देऊ नका. कारण की ते नाम पण काही अवघड नाही. हरिपाठ एकदा वाचला, हरिपाठाचा चांगला अभ्यास केला तर दुसरं काय करायची गरज नाही. एवढं हरिपाठात सांगितलंय की ते नाम ही काहीच अवघड नाही. नामसंकीर्तन साधन पैसे भरपूर प्रमाणात नामावरती सांगितलेले आहेत. नाथ महाराजांच्या हरिपाठही सांगितलेलं आहे की हरीशिवाय काही नाही, आणि तो हरी एकदा भेटला की मग जीवनाचं कल्याण होते बघा. कारण की हरी हरी म्हणता कार्यसिद्धी होईजे. अहो हरी हरी कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. पहा आपण पाहिलं सावता महाराज सुद्धा शेतात शेती करीत असताना काही ना काहीतरी काम करत असताना काही ना काही कामात जप होता. अहो या सर्व गोष्टींतून भगवंताचं नाव घेतलं तर अजरामर आहे. तुका म्हणे एक मरणाची सर्व उत्तमाची उरे कीर्ती माग. अहो अशी जर केलं ना तर आज पहा, आज त्या संत मंडळींचं नाव निघते. पहा तुम्हाला एक वाक्य सांगेन मी, मर्यादित गोष्टीत अमर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित गोष्टीत मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित गोष्टीत अमर्यादित काम करा. इतिहास तुमची नोंद घेतल्याशिवाय राहणार नाही. अहो संत मंडळींनी हे कार्य केलं. अहो एवढी मोठी इस्टेट होती, त्याचा सगळं त्याग केला. माझे संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर, भालचंद्र डोंगरावर जायचे, भगवंताचं नाम करायचे. अहो त्यावेळेस काय टाळ होते का हो, दगडाची टाळ केली आणि लोकांपर्यंत संदेश पोहोचवला. परंतु त्यावेळेस सुद्धा लोकांनी त्यांना लय त्रास दिला. आजकाल तेवढा त्रास नाही कोणाला. आजकाल प्रत्येक जणाला सप्ताह म्हणलं तर पूर्वीच्या काळी एक छोटंसं काहीतरी असायचं, माईक नव्हतं, काही नव्हतं. आज एवढा मंडप आहे, एवढा माईक आहे, एवढे. परंतु आज लोकांना ऐकायची त्याची गरज वाटत नाही, कारण की आजकाल सर्व काही टीव्हीला चालू आहे. परंतु त्या संत मंडळींनी दिलेल्या गाथेची, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणं, लहान मुलांना घडवणं हे फार मोठी
आजकाल मी तर म्हणेन संपत्ती कमवण्यापेक्षा संतती कमवा, कारण संतती ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की लहान मुलगा हवा, आज विचार करायला गेलं तर आज लहान मुलांची ज्ञानेश्वरी पण पाठ आहे आळंदीमध्ये, परंतु आई वडिलांचं तेवढं लक्ष असतं. कारण की आई वडिलांनी एकदा लक्ष दिलं नाही मुलांना की मुलगा वरवर सुधरत नाही. अशी लहान लहान मुलांना पहा शिकवण्यासाठी संस्था पण आहेत, त्याच्यासाठी आपल्या मुलांना घाला आणि आपल्या मुलांचं कल्याण करा आणि चांगल्या पद्धतीने त्यांना शिक्षण द्या. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. पहा माझे तुकोबराय सांगतात हे नाम एवढं गोड आहे, एवढं गोड आहे की ते नाम आम्ही आहारच करून घेतलं आणि तो विठ्ठलच आमचा झाला अभंगाचा शेवटचा चरण. तू का म्हणे आहार झाला, तू का म्हणे आहार झाला. तुकाराम महाराजांनी त्या विठ्ठलाला आपलंच करून घेतलं, तो आहार झाला, त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं. तुमच्या आमच्याही जीवनाचं कल्याण होईल, पण केव्हा? जेव्हा त्या भगवान परमात्म्याचं नाम तुमच्या आमच्या मुखात येईल तेव्हा. अहो त्या भगवान परमात्म्याचं नाम काय अवघड नाही, फक्त घेतलं पाहिजे. नाम खूप गोड आहे आणि ते गोड नाम तुम्ही आमच्या जीवनामध्ये आण म्हणून जीवनाचं कल्याण करा. विठाला 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 विठाला. तुम्हा आम्हाला प्रश्न पडतो, छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती पदवी ही सुद्धा संत तुकाराम महाराजांनी दिलेली. अहो 21 मावळात कीर्तन होतं आणि कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज एवढे दंगून गेले की तल्लीन झाले. आणि त्या तल्लीन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाताशी जाऊ म्हणल्या, अहो राजा तुम्ही या कीर्तनात जर असे दंगले ते स्वराज्य स्थापनेचं स्वप्न कोण पूर्ण करेल? तेव्हा माझ्या तुकाराम महाराजांनी त्यांना छत्रपती पदवी दिली होती. एवढे अधिकार संपन्न तुकाराम महाराज आहेत, त्यावेळेस त्यांना कोणत्याच प्रकारची पूर्तता नव्हती, कोणत्याच गोष्टीची, तरी सुद्धा भगवान परमात्म्याची एक ओढ होती, भेटी लागी जीवा लागली. असं प्रत्येक क्षणोक्षणी त्या भगवान परमात्म्याचं नाव होतं. आणि मग देवानेही त्यांना भगवान परमात्म्याचं नाव प्रत्येक क्षणी होतं, त्यामुळे देवानेही त्यांना भेट दिली आणि देवाने आपलंसं करून घेतलं. कारण की देव काय लय अवघड आहे का हो? अहो देव तुमच्या आमच्यापर्यंत संतांनी येऊन दिला तरी सुद्धा तुम्ही आम्हाला घ्यायचा कळला का हो? देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आई ताला घर पुसोने, आई ताला घर पुसोने, देव न लगे, 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 देव न लगे.
खूप महत्वपूर्ण आहे. अहो तो देव जर एकदा हरी आला हातात मग कायची भय चिंता. एकदा तो हरी तुमच्या हातात आला ना अहो सर्व गोष्टी सफल होत्यात. कोणत्याच गोष्टीची असफलतेची गरज नाही. फक्त हरी आला हाता मग कायची भय. अहो फक्त तो हरी एकदा साठवला पाहिजे. साठविला हरी फक्त एकदा हरी जर तुमच्या आमच्या हृदयात साठला ना कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. पण हरी हा साठला पाहिजे आणि तो समजून घेण्याकरता गुरु जीवनात असणं खूप गरजेचं आहे. कारण गुरु विना मगाशी सांगितलं गुरु विना ज्ञान कळे ना. आणि गुरुशिवाय कुठल्या गोष्टीची कमतरता. गुरु एकदा का जीवनात भेटला की हळूहळू आपण पहिल तर तिथपर्यंत जात असतो. आणि मग त्या भगवान परमात्म्याची भेट तुम्हाला होत असती. आणि एकदा भेट झाली की मग कुठल्याही गोष्टीची चिंता नाही. विठाला विठाला पाहतो हरी तर एकदा हातात आला मग कुठल्याच गोष्टीची चिंता नाही. त्यामुळे एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. नाम गोड पुरे कोड सकळ हे रसना हिरा रसा विटे घेता घोटा दिक हे. अनेका रसे मरणा गाठी येणे तुटी संसारे तुका मनी आहार झाला हा विठ्ठल म्हासी. पहा माझ्या पद्धतीने जसा भावार्थ सांगता आला जसा अभंग सोडविता आला सोडवला नाही अगोदरच सोडवलेला. आपण फक्त त्याच्यावरती थोडा बोलण्याचा प्रयत्न. जसं नातरी बालक बोबडिया बोली की ज्या पद्धतीने मला माझ्या भगवान परमात्म्याने श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने बोलण्याची बुद्धी दिली त्याप्रमाणे मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. कारण की आपण कोण नाही सगळं काही तो करून घेते. त्याच्यावर एकदा भार सोडला ना कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही की. आणि तो भगवान परमात्मा करून घेतली. काही जे बरोबर असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे. काही जे चुकीचं आहे ते माझी मला परत करा. मी त्याच्यात दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करील. कारण की नाम हे खूप गोड आहे. कारण तुमच्या आमच्या जीवनाचा आजकाल प्रत्येकाची धडपड चालू आहे. सुख पाहिजे प्रत्येकाला. जो काही करतोय आजकाल जो काही दिल्लीला जातोय मुंबईला जातोय अमेरिकेला जातोय कशासाठी. सुखासाठी पैसा संपत्ती याच्यासाठी नाही. अहो संपत्ती कमवण्यापेक्षा संतती कमवा आणि भगवान परमात्म्याची सेवा करा. देव तुम्हाला आम्हाला एक दिवस नक्की भेट दिल्याशिवाय राहणार नाही. पहा आज एवढा देखना स्वरूपाचा कार्यक्रम केला. खरं तर गेल्या वर्षीच यायचं होतं परंतु काही कारणास्तव येऊ नाही शकलो. परंतु ह्यावेळेस पाही आमचे अशोक भाऊ टेकोले आहेत त्यांनी मला कायम फोन करीत राहिले. अजून तेच आज गेले होते तिकडं अंधनकट. त्या तुम्ही सर्व गावातील संयोजक मंडळींनीही मला सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो. आणि या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. कारण की पहा एवढा कार्यक्रम कीर्तन पाडायचं म्हणलं का एका मिनिटात पण पडते. पण हे गायक मंडळी पहा एवढे छान छान भेटले. पहा मृदुंगाचार्य तर पहा मग सांगितलं तुम्हाला शेंडकर महाराज पहा आमचे खूप छान बरं का. स्वभाव ही गोड आणि वादन ही खूप गोड. ही पवन महाराज असतील कमलाकर महाराज पहा एकदम अभ्यास व्यक्तिमत्व. पाचकरी गावचे हे सर्व भूषण आहेत. त्याबद्दल पहा आमची भजनी मंडळी आले युवराज दादा आहेत सर्व आमचे. सगळ्यांच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो आणि सेवेला स्वल्प विराम देतो. विठाल जय जय विठाल जय जय विठाल जय जय विठाल. आ बोले रे बोले रे वा बोले महाराज कामने